त्यामुळे इम्युनिटी कमी झाल्याशिवाय कॅन्सर होतच नाही, साध्या भाषेत सांगायचं. महिलांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारे कॅन्सरचे प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि थायरॉइड कॅन्सर. ॲक्च्युली मेल फिमेल दोन्हीमध्ये होतो, पण त्याचं प्रमाण महिलांमध्ये खूप जास्त आहे माणसांपेक्षा. सारखी त्यांना सवय असते की गोळ्या खायच्या आणि पाळी डिले करायची, तर त्या पाळी डिले करण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं कारण आहे. तर अँटीपर्स्पिरंटवाला जर तुमचा डिओ असेल तर त्याने सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे वाढत असतं. सदाफुली म्हणून एक झाड असतं, मराठीत आपण ज्याला सदाफुली म्हणतो, ते खूप कॉमनली सापडणारं महाराष्ट्रात झाड आहे. तर त्याचा काढा पूर्वीपासनं बऱ्याच कॅन्सर्समध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स वापरत होते. अगेन कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, पिरियड्स लांब करण्याच्या किंवा थांबवण्याच्या गोळ्या, नंतर अनहायजेनिक पिरियड कंडिशन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींनी ओव्हेरियन कॅन्सरची रिस्क वाढत असते. काही गोष्टी आता अनअवॉइडेबल आहेत, तर त्यापैकी ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरमध्ये सर्जरीनंतर ह्या गोष्टी होतात. आयुर्वेदात रादर सगळ्या आजारांची ट्रीटमेंट सांगायच्या आधी ग्रंथात पहिले रसायन चिकित्सा सांगितली आहे. कोणी ऑनलाईन क्लेम करत असेल की आम्ही कॅन्सर पूर्णपणे ह्या 4 गोळ्या घ्या आणि बरा होतो, तर असं काही होत नाही.